नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ बनवत आहोत। विषय आहे जनरल सायन्स आणि पाठ आहे पाठ क्रमांक 3 आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ पाहण्याच्या अगोदर थोडीशी काही बेसिक संकल्पना ज्या आहेत या पाठाशी संबंधित त्या आपण पाहूया। मला सांगा, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? तर नैसर्गिक संसाधने। मग ही नैसर्गिक संसाधने कोणकोणती आहेत निसर्गामध्ये? आपल्याला माहीत आहेत ते तर हवा म्हणजेच एअर, त्यानंतर वॉटर, आणखी सॉइल, हवा, पाणी आणि माती म्हणजे जमीन। तर हे सर्व काय आहे? नैसर्गिक संसाधने आहे। चला तर मग आता आपल्याला या ठिकाणी लेट्स रिकॉल म्हणून दिलेलं आहे। काय दिलेलं आहे ते पाहूया। सुरुवातीला पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे पहा, विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर। बघा, हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वायू आढळतात। अँड व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर, आणि याला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात? म्हणजेच हवेला एकजिन्सी मिश्रण असे का म्हणतात असं तुम्हाला विचारलेलं आहे। होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी, मिक्सचर म्हणजे मिश्रण, असं का म्हणतात? तर हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे विच आर द गॅसेस प्रेझेंट, कोणकोणत्या प्रकारचे आहेत? तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं आता ते म्हणजे ऑक्सिजन। ऑक्सिजनचा वापर आपण कशासाठी करतो? इनहलेशन, एक्सलेशन, म्हणजे हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे, म्हणजेच इनहलेशन, एक्सलेशन, श्वास आणि उच्छ्वास अशा दोन प्रकारच्या ह्या क्रियांसाठी अतिशय असा म्हणजे आवश्यक असा ऑक्सिजन हा वायू आहे। प्रत्येक सजीवाला ऑक्सिजनची गरज आहे। त्यानंतर कार्बन डायऑक्साईड पण आहे, ओके, CO2, ओके, ऑक्सिजन म्हणजे O2, हे सर्व काय आहेत? वायू आहेत। त्याप्रमाणेच नायट्रोजन आहे, आणखीन कार्बन डायऑक्साईड झालं, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड सुद्धा आहेत, सल्फर डायऑक्साईड्स आहेत, त्यानंतर असे मिक्सचर आहेत बरेचसे प्रकारचे, आणखीन एअर मिक्सचर्स आहेत। व्हाय इज एअर कॉल्ड a homogeneous mixture? Because the constituents gases cannot be separated, म्हणजे त्याच्यामधले जे काही घटक आहेत ते घटक आपण वेगळे करू शकत नाही। सो नॅचरली फ्रॉम दिस मिक्सचर, म्हणून हे काय आहेत? हे नैसर्गिक एक मिक्सचर आहेत आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात? देअरफॉर इट इज कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर, म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? होमोजिनियस मिक्सचर असं म्हटलं। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन एअर। आता हवेमध्ये कोणकोणत्या वायूंचा, इतर कोणकोणते असलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू आहेत ह्या वायूंचा कोणा वायूचा कशा पद्धतीने उपयोग होतो? तर या अगोदरच मी तुम्हाला ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक सजीवांना ऑक्सिजनची गरज आहे। त्याच्यानंतर जे काही नायट्रोजन गॅस आहे ते प्रथिन संश्लेषण क्रिया म्हणजेच नायट्रोजन प्रोटीन सिंथेसिस म्हणतो आपण त्याला, तर ते प्रथिन संश्लेषण क्रियेसाठी सुद्धा आवश्यक असतो। त्याच्यानंतर अमोनियाच्या निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो। त्यानंतर जे काही खाद्यपदार्थ असतात, ओके, आपले चिप्स वगैरे हे ते, तर हे जे खाद्यपदार्थ आहेत हे म्हणजे त्याला फूड स्टफ म्हणतो आपण, तर हे फूड स्टफ्स जे आहेत हे फूड स्टफ्स मध्ये याचा वापर केला जातो नायट्रोजनचा, ओके। त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा वापर कशासाठी होतो? CO2 चा वापर कशासाठी केला जातो? तर CO2 चा वापर हा फोटोसिंथेसिस क्रियेमध्ये केला जातो, म्हणजेच प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये। तसेच अग्निशमन दलामध्ये, फायर एक्सटिंग्विशरमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो। आणि काही अनेक असे निष्क्रिय वायू आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, त्यालाच आपण इनर्ट गॅसेस म्हणतो। लक्षात ठेवा, इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू असं म्हटलं जातं। चला तर आपण या ठिकाणी लेट्स रिकॉल मधील जे काही दोन क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यांचे आन्सर आहेत ते आता आपण पाहिलेले आहेत।
तर आता आपण या पाठाला सुरुवात करूया. सुरुवात करत असताना सुरुवातीला तुम्हाला पहिला पॉईंट दिला या पाठाचा, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एअर, म्हणजे हवेचे गुणधर्म. काय म्हणलेलं आहे पहा, एअर इज ऑल अराउंड अस. हवा ही कशी आहे, आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहे. वी कॅन नॉट सी, परंतु तिला आपण पाहू शकत नाही. एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर, परंतु हवा आहे याची जाणीव मात्र आपल्याला होते. मग ही जाणीव कशा पद्धतीने होते, त्यासाठी तुम्हाला इथं काय सांगितलेलं पहा. व्हेन वी इनहेल, ज्यावेळेस तुम्ही हवा आतमध्ये घेता, एअर इज टेकन इन थ्रू द नोज, तर ती नाकाद्वारे आपण आत घेत असतो, त्यावेळेस नाकाला सुद्धा याची जाणीव होते. इफ वी ब्लो ऑन आवर हँड्स थ्रू आवर लिप्स अँड वी कॅन फील द एअर. तुम्ही जर तुमच्या ओठांच्या समोर तुमचा हात जर धरला तर त्या आणि फुंकर जर मारली तर तुम्हाला हवा आहे याची जाणीव होते. तर या प्रॉपर्टीज ऑफ एअरमध्ये तुम्हाला हवेचं प्रेझेन्स कशा पद्धतीनं आहे, म्हणजे हवा आहे तर ती कशी आहे त्याविषयीचे तुम्हाला थोडक्यात आधी माहिती दिली होती. आता या ठिकाणी तुम्हाला लगेच पुढे एक प्रयोग दिलेला आहे, ट्राय धिस. ते ट्राय धिस आपण काय आहेत ते आता पहा. फर्स्ट, टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम और पेपर और प्लास्टिक स्ट्रॉ. लक्षात घ्या, काय करायचे तुम्हाला, एक झाडूची काडी किंवा एक प्लास्टिकची जी स्ट्रॉ असते ती स्ट्रॉ घ्यायची. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर, आणि त्याच्या मधोमध तुम्हाला काय करायचं आहे, एक दोरा बांधायचा आहे. अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल, आणि त्याला अशा पद्धतीनं लटवायचं आहे की ते ही जी काही दोरी आहे असे हॉरिझॉन्टल राहणार नाही तोपर्यंत, म्हणजे असं हॉरिझॉन्टल असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी इथं काढून दाखवतो, हे असं हा दोरा बांधलेला आहे समजा, आणि हे इथं बाजूला ही स्ट्रॉ, तर अशी स्ट्रॉ अशी सरळ राहिली पाहिजे. देन पुढं काय सांगितलं पहा, टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक, आणि ह्याच्या दोन्ही बाजूला 2 सारख्या आकाराचे काय करायचे, फुगे बांधायचे आहेत. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल, आणि बांधल्याच्या नंतर सुद्धा ती हॉरिझॉन्टल राहिली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. नाव रिमूव्ह द 1 बलून, नंतर एक बलून काय करा, तेथून काढा. इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन, आणि एक बलून काढल्याच्या नंतर पुन्हा ते राहील का, राहणार नाही. डज द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल, नाही राहणार. द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेट बलून, एक साईडला खाली झुकेल. आता थोडक्यात सांगायचं, नंतर काय करायचंय तुम्हाला, एक बलून बाजूला काढून घेऊन त्या बलूनमध्ये काय करायचंय, हवा भरायची आहे. समजा हो का, हा बलून आपण बाजूला काढला, याच्यात हवा भरली, आणि पुन्हा मग हा बलून या ठिकाणी बांधला. बांधल्याच्या नंतर ही जी स्टिक आहे, ही स्टिक अशी सरळ राहील का, राहणार नाही. तर हो का, इथं तुम्हाला ही झुकलेली दिसेल, एका बाजूला ही या बाजूला झुकलेली दिसत आहे. त्याचं कारण का, तर या फुग्यामध्ये काय भरलेली आहे, हवा भरलेली आहे. सो धिस मीन्स दॅट एअर हॅज अ वेट. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की हवेला वेट आहे, वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. सो देअरफोर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज अ मास अँड वेट. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा मास अँड वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन हे दोन्ही गोष्टी हवेला सुद्धा आहेत, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. या प्रयोगावरून आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. दुसरा प्रयोग इथेच तुम्हाला लगेच दिलेला आहे. काय म्हणतो प्रयोग दुसरा पहा. पहा, टेक an injection syringe without the needle and pull its piston and observe it as you do so. बघा, हे काय आहे, पिस्टन. एक इंजेक्शन घ्यायचं, त्याला सुई नसलेलं, ओके, अशा पद्धतीचं हे त्याचं हे पिस्टन आहे, हे लक्षात ठेवा. हे इथं होल काय म्हणले पहा, द पिस्टन कॅन बी पुल आउट इझिली. त्याचं पिस्टन जर तुम्ही सहज ओढून पहा, हे पिस्टन पाठीमागे सहज ओढल्या जाईल. पण आता पुढं काय सांगितलं पहा, द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो.
पुन्हा दाबलात तर ते सहज तिथं त्याच्या मूळ ठिकाणी सुद्धा परत ते जाईल. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाइटली विथ युअर थंब अँड पुल द पिस्टन अँड लेट इट गो. सो इज द force required to pull out the piston more or less than before? So does the pistons remains as it is after you let it go? बघा मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो हा प्रयोग काय सांगितलेला आहे. ज्या वेळेस आपण सुरुवातीला हे पिस्टन मागे पुढे असे करत होतो त्यावेळेस ते सहजरित्या होत होते, परंतु ज्या वेळेस आपण या ठिकाणी जे हे दिलेलं होल आहे, या ठिकाणी काय आहे, होल आहे, त्या होलवर तुम्हाला काय करायचं, तुमचं बोट ठेवायचं आहे. ओके, या होलवर बोट ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे पिस्टन मागे पुढे करत असताना पहिलं जसं सहजरित्या होत होतं तसं होईल का? होणार नाही. का होणार नाही? कारण या ठिकाणी आपण त्याची जी हवा आहे ही हवा काय केलेली आहे, बंद केलेली आहे. सो द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन अ कॉन्स्टंट मोशन. So when these molecules strike a body, they create pressure on that body. So this is the pressure of the air that we call atmospheric pressure. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, वातावरणीय दाब किंवा atmospheric pressure असे आपण त्याला. पुढे काय दिलेलं आहे पहा. On pulling the piston with the inlet hole of the syringe close and more space becomes available to the air in the syringe and it becomes a rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lower and comparatively the pressure of the outside air is very high. So that is why when the pull out piston is released and it is immediately pushed. So if this experiment is repeated holding the syringes in a different positions like the vertical, horizontal or inclined, and the piston is found to go into the same extent in all the cases. So from this we can infer that atmospheric pressure is the same in all the directions. म्हणजेच यावरून आपल्याला काय लक्षात येतं की वातावरणाचा जो दाब आहे तो वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल दी डायरेक्शन. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो असं आपल्याला ह्या प्रयोगावरून लक्षात येतं. पहा, या प्रयोगावरून, ह्या दोन्ही प्रयोगावरून आपल्याला काय गोष्टी लक्षात येतात. काय काय लक्षात आलं की हवेला वस्तुमान म्हणजेच मास अँड वेट ह्या दोन्ही बाबी असतात. म्हणजे एअर हॅज अ मास अँड वेट. देन द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर मूव्ह कॉन्स्टंटली. ते सतत फिरत राहतात घटक जे आहेत ते. त्याच्यानंतर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन एअर स्ट्राइक्स अगेन्स्ट अ बॉडी. द प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट बॉडी अँड द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि त्याच्यावरून आपण त्यालाच वातावरणीय दाब म्हणतो. या तीन बाबी अतिशय महत्त्वाच्या आपल्याला ह्या दोन्ही प्रयोगावरून लक्षात येतात. त्यानंतर आहे मुलांनो, पुढे काय दिलेलं आहे पहा. बघा, त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का म्हणून डू यू नो असं काही सांगितलेलं आहे पहा. अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स atmospheric pressure at a sea level is about 1,01,400 newtons per square meter. So it can be measured with the help of a barometer. बघा, त्याचं मोजमाप जे आहे वायुदाब मापकाने त्यालाच बॅरोमीटर असं म्हणतात. बॅरोमीटरला काय म्हणलं जातं? वायुदाब मापक. हे लक्षात ठेवा. ॲज वी गो हायर अबाउट द सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. म्हणजेच तुम्ही जसं जसं समुद्र सपाटीपासून उंच जाता तसं तसं तुमचं हे जे वातावरणाचा जो दाब आहे हा दाब काय होत असतो? कमी कमी होत जातो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अ डिक्रीजेस. ओके, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 2 पॉईंट दिलेले आहेत. बॅरोमीटर कशाला म्हणतात? वातावरणाचं म्हणजे वायुदाब मापक. हे एक शब्द लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे.
आणि समुद्र सपाटीला वातावरणाचा जो दाब आहे हा सुमारे किती आहे? 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर. त्याच्यानंतर लिटल फन म्हणून तुम्हाला इथं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, थोडीशी गंमत. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फील्ड कम्प्लिटली विथ वॉटर. म्हणजे एक काय करायचं आहे, तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे पाण्याने पूर्ण भरलेला आणि त्याच्या तोंडावर एक काय करायचं आहे, कागदाचा तुकडा ठेवायचा किंवा कार्डबोर्ड्स. ओके, म्हणजेच कागद पूर्ण ठेवायचा आहे. अँड होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन प्लेस अँड विथ द हँड इनवर्ट द ग्लास क्विकली. आणि नंतर ठेवल्याच्या नंतर त्याला ताबडतोब तो ग्लास काय करायचा, तो कागदाचा तुकडा ठेवून उलटा करायचा. आणि टेक युअर हँड्स अवे फ्रॉम कार्डबोर्ड. आणि नंतर त्या कार्डबोर्डवर असलेला जो आपला हात आहे तो हळुवारपणे तुम्हाला बाजूला काढायचा आहे. असे केल्यावर तुम्हाला काय लक्षात येते? व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय लक्षात येते? तर ते जे कागदाचा जो तुकडा आहे तुम्ही जो ग्लासवर ठेवलेला होता तो उलटा केल्याच्या नंतर सुद्धा तो खाली पडत नाही. का पडत नाही? तर बाहेरून सुद्धा वातावरणाचा दाब त्या कागदाला तेवढ्याच प्रमाणात असतो, म्हणून तो कागदाचा तुकडा तसाच त्या ग्लासला चिटकून आहे असं आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर बद्दलचंही फन आहे. तुम्हाला अ लिटल फन हे तुम्ही घरी करून पाहू शकता. त्यानंतर ग्रेट सायंटिस्ट बद्दल इथं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. इन 1726 century the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surrounding flows rapidly from higher pressure to the lower pressure. बघा या ठिकाणी हे डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली जे महत्त्वाचे जे तत्व मांडलं होतं या तत्वाबद्दल या ठिकाणी तुम्हाला दिलेली ही माहिती आहे की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब काय होतो? कमी होतो. आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन्ही पॉईंट इथं दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रयोग केलेला आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. पहा, टेक अ सम वॉटर इन प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ upright in it, and hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. Blow hard through the small piece of straw and you will see a fountain of water. And why did this happen? असं का झालं असेल? काय लक्षात येते तुम्हाला या प्रयोगावरून? की एक प्रयोग कशा पद्धतीचा आहे पहा. एक प्लास्टिकच्या कपामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरायची आहे का या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे. आणि ही स्ट्रॉ काय केलेली आहे? उभी धरलेली आहे. आणि दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ त्याला इथे या ठिकाणी काटकोनामध्ये धरायचा आहे. आणि असं या ठिकाणी पहा, अशा पद्धतीनं धरल्याच्या नंतर तुम्हाला स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारायची आहे का. हे जे लहान तुकडा आहे याच्यातून काय करायचे? जोराने फुंकर मारायची. आणि असे फुंकर मारल्याबरोबर तुम्हाला काय लक्षात येईल की याच्या आतमधून हे पाणी वर आलेलं दिसेल आणि हे पाणी इथून बाहेर पडत असताना तुम्हाला दिसेल. तर असं का झालं असेल? यामागे काय कारण असेल? तर पहा यामागे काय कारण आहे. ऑन ब्लोविंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट its open ends is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure and the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that it is in the upward direction and the water comes out in the form of a fountain. तुम्हाला ते एक फाउंटेन म्हणजे
असे फवारा मारल्यासारखं तुम्हाला हे बाहेर लक्षात येईल की स्ट्रॉमधून ज्यावेळेस फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली जी काही हवा आहे ही हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा जो दाब आहे तो कमी होतो आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा जो दाब आहे तो वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील जी काही पाणी आहे हे पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने काय होतं ढकललं जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडल्यासारखं आपल्याला लक्षात येतं. सो द मोर forcefully you blow the higher will be the fountain and this straw fountain works on a Bernoulli's principles. आत्ताच वर जे आपण पाहिले होते की बर्नौली जे शास्त्रज्ञ ते यांच्याच ह्याच तत्वाचा वापर या ठिकाणी केलेला आहे या प्रयोगामध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून दिलेली माहिती आहे. पहा काय आहे पाहूया आपण हा प्रश्न. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. काय परिणाम जाणवेल हवेचे तापमान वाढले की त्याच्या हवेच्या दाबावर सुद्धा काय परिणाम होतो. पहा काय होतो. व्हेन there exists a difference in the air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to place of lower pressure. At such time we feel breeze or a wind blowing. So thus winds are an effect of the difference in air pressure, and you will learn more about this इन द लेसन कॉल्ड वाइंड्स इन जिओग्राफी. आपल्याला याविषयीची जी माहिती आहे ही भूगोलाचं जे काही वारा नावाचा जो चॅप्टर आहे वारे तर या चॅप्टरमध्ये आपल्याला याची पूर्ण माहिती पाहायची आहे. पण तरी थोडक्यामध्ये असं सांगितलेलं आहे या ठिकाणी की जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडत असतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी काय होते वाहू लागते आणि अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याची जाणवते. म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. हे लक्षात घ्या. हवेच्या दाबामध्ये पडलेला जो फरक असतो तो म्हणजे काय असतं वारे होय. हे आपल्याला वारे या चॅप्टरमध्ये अधिक स्पष्टपणे पाहता येईल. त्यानंतर मुलांनो आणखी एक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला. टेक ice cubes in a glass up to 3/4 of its height and now observe what happened. How did the water droplets appear on the outside of the glass? Due to the ice cubes in the glass, the air surrounds the glass cools down as the water vapors in this air cools down and it condenses and gets transferred into the water. It is this water that collect on the outer surface of the glasses. पहा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्यायचे. ओके आणि हे बर्फाचे खडे घेतल्याच्या नंतर त्याचं निरीक्षण करायचं. तुम्हाला निरीक्षण केल्यावर काय लक्षात येतं की ग्लासमध्ये जे काही बर्फाचे खडे आहेत हे ठेवल्याने ग्लास भोवती असलेल्या हवेला काय झालेलं आहे थंडावा मिळालेला आहे आणि या थंडाव्यामुळं काय झालेलं आहे का इथं पहा इथं बाजूला या ठिकाणी बाष्पाच्या रूपात असलेले पाणी तुम्हाला दिसत आहे. म्हणजे विशिष्ट तापमानाला त्याचे काय होत असतं संघनन होत असतं कंडेन्स होत असतं. लक्षात घ्या हे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर कशामध्ये होतं पाण्यामध्ये होते आणि हे पाणी ग्लासच्या बाहेरील आपल्याला ह्या पृष्ठभागावर दिसायला लागते. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन अ डिफरंट प्लेस अँड सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते आणि त्याप्रमाणे दिवसभराच्या कालावधीमध्ये सुद्धा हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे बदलत असतं. पुढे काय दिले पहा. The level of humidity of the air is determined by its capacity of hold water vapor, and during the night or at dawn
when the temperature of air is low and its capacity to hold the vapor is less, and at such time the excess vapor is transferred into water droplet, and this is what we call dew. बघा, त्यालाच आपण दवबिंदू असं म्हणतो. म्हणजे काय सांगितलेलं आहे की हवेतल्या जे आर्द्रतेचे प्रमाण आहे हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, आणि अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होते, आणि यालाच आपण ड्यू पॉइंट असे म्हणतो. In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. म्हणजे दुपारी जेव्हा आपण हवेचे तापमान वाढलेले असते असं पाहतो तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा काय वाढलेली असते. And the compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less, and we feel that the air is dry. आणि हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते तेव्हा अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवते. आता या ठिकाणी तुम्हाला आणखी काय सांगितलेलं पहा. द प्रपोर्शन ऑफ water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness of humidity. की पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण हे भरपूर असते, आणि अशा वेळी आपल्याला दमटपणा डॅम्पनेस जाणवते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणूनच समुद्राच्या कडेला सुद्धा गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं गुदमरल्यासारखी हवा अशी जाणवते, म्हणजे दमट हवा आहे असं आपल्याला लक्षात येतं. बघा त्यानंतर काय दिलेलं आहे पुढे. इन समर wet clothes dry quickly, but in the rains they do not. Why is it so? उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असं का होत असतं? का होत असेल? कारण हवेमध्ये जे बाष्पाचं प्रमाण आहे, बाष्पाचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतं, तेच हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे कपडे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये लवकर वाळत नाहीत, तेच उन्हाळ्यामध्ये लवकर वाळतात. यूज युअर ब्रेन पॉवर. डीप, बघा काय म्हणलेला आहे पहिलाच प्रश्न. डीप अँड अनकॉर्क्ड इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल in a slanting position into the water in a wide container, and what do you observe? म्हणजे रिकामी एक बाटली घ्यायची जिला की भूच न लावता आणि उलटी करून काय करायचं, पाण्याच्या पसरट भांड्यामध्ये ती काय करायची, तुम्हाला तिरपी धरायची. हो का इथं दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला काय लक्षात येईल या ठिकाणी? आपल्याला असे लक्षात येईल की ह्या बॉटलीच्या आतमधली असलेली जी काही हवा आहे ती हवा हळुवारपणे ह्या बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये बाहेर जात आहे, आणि त्याच जागेमध्ये इथं पाणी भरत आहे असं आपल्याला लक्षात येईल. पुढं काय सांगितलेलं बघा. दुसरा प्रश्न काय म्हणतो. व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट. म्हणजे फुग्यामध्ये हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो? तर ह्या दोन्ही प्रयोगामध्ये काय लक्षात येते आपल्याला पहा. वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबोव दॅट एअर हॅज अ प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस, हॅविंग अ सर्टेन व्हॉल्यूम, हॅविंग अ मास अँड वेट. बघा ह्या दोन्ही कृतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की जागा व्यापणे, ऑक्युपाईंग स्पेस, जागा व्यापणे, त्याच्यानंतर विशिष्ट आकारमान असणे, आणि वजन आणि वस्तुमान असणे, मास अँड वेट असणे, हे सर्व हवेचे काय आहेत, गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस अँड डस्ट, स्मोक्स अँड मॉइश्चर. वेन rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all the directions. So this natural phenomenon is called a scattering of light.
लक्षात घ्या, हवा हे काय आहे, काही अनेक वायूंचं कसं मिश्रण आहे. त्यामध्ये धूळ पण आहे, धूर आहेत, काही बाष्प आहेत, यांच्या सर्वचं ते मिश्रण आहे. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने काय होतात, विखुरतात, स्प्रेड होतात, विखुरण्याचं काम होतात. आणि याच नैसर्गिक घटनेला आपण प्रकाशाचं विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट हे सुद्धा एक हवेची काय प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा मुलांनो, आणखी एक प्रॉपर्टीज दिलेली आहे. 2 प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज काय आहे पहा, टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे तापमान नियंत्रण, आणि दुसरी आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड ध्वनी प्रसारण. तर पहिली काय सांगितले बघा, टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन अँड धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. बघा, पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात काय करते, परत फेकण्याचं काम करते. अँड द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज अ वॉटर वेपर, carbon dioxide absorb and a part of this heat and give it to the other constituent of air, and as a result the earth's surface remains warm and thereby becomes suitable for the living world on the earth. बघा, लक्षात घ्या की पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यासारखे जे घटक आहेत या उष्णतेच्या काही भाग शोषून घेतात आणि तो इतर घटकांना देण्याचं काम करतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काय राहतो, उबदार राहतो, वार्म राहतो आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूल होतो, लिव्हिंग वर्ल्ड अर्थ. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ इज सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. जर का समजा पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे खूपच कमी झाले असते. म्हणून पृथ्वीवर हवा असल्यामुळे हे एक आपलं पृथ्वी एक सर्वश्रेष्ठ असा हा प्लॅनेट आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं पॉईंट दिलेला आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड. काय सांगितलेलं आहे बघा, ट्रान्समिशन म्हणजे ध्वनी प्रसारण. ध्वनी प्रसारणासाठी सुद्धा आपल्याला हवेची गरज आहे, म्हणजे हे सुद्धा त्याची एक प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहे. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. सो इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. वी कॅन हिअर द whistle of distant train clearly early in the morning in winter. Air is useful as a medium for the transmission of sound. आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि तापमानातील बदलामुळे हवेची ही घनता सुद्धा काय होत असते, बदलत असते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. बघा, लक्षात घ्या, काय होते, वाढण्याचं काम होते, इन्क्रीज होते. आणि थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून आपल्याला असं समजतं की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो. एअर इज अ युजफुल ॲज अ मीडियम म्हणजे माध्यम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजेच हवेचा माध्यम म्हणून वापर केला जातो. कशासाठी? ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनी प्रसारणासाठी. तर मुलांनो, या ठिकाणी आता आपण या पाठातील हा जो पहिला पॉईंट आहे तुमचा प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवेचे गुणधर्म या ठिकाणी पूर्णतः क्लिअर होतात. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे गुणधर्म. मुलांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक
करायला पण विसरू नका. धन्यवाद.